चर्चेमंत सामना मैदानाच्या आतमध्ये आता प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना आपण बघतोय आजची फायनल नाईट जे मात्र या स्पर्धेचा आपण एन्जॉय करत आहोत। रजनी क्रिकेटचा सहवास प्रत्येकी प्रेक्षक अगदी आपण बघाल खूप चांगल्या पद्धतीने आवर्जून घेतोय आणि मैदानावरती आपण पाहतायत आणखीन एक चांगली लढत 3 षटकांचा आहे सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, जिथे आपण बघतायत एका साइडने अंबरनाथ तालुक्यातील संघ लिटिल स्टार धारोळ संघ आणि दुसऱ्या साइडने आपण बघतायत अपोजिट भिवंडी तालुक्यातील हा संघ म्हणजेच Z11 संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ या मॅच मध्ये खेळ करत असताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात। आपण बघाल खेळपट्टीवरती सध्या तरी बॅट्समन अनिल शेंडे आणि त्याचबरोबर त्याच्या सोबतीने इथून खेळपट्टीवरती दाखल होत असताना आपण पाहतायत विशाल शेंडे हे 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले आहेत। बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज गणेश आपण मुरे टीमच्या माध्यमातून दाखल झालेला बघतोय। 3 षटकांचा सामना म्हटला तर इथे गोलंदाजीला देखील भरपूर वेगळं चित्र आपण पाहणार आहोत आणि फलंदाजीला देखील वेगळं चित्र म्हणजे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघाल या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये कविन दामेंपर्यंत रोखण्याचा प्रयत्न अपोजिट टीमला करतायत आणि त्याच्यानंतर फलंदाज मनामध्ये एकच ध्येय ठेवत असताना आपण बघाल की धावफलक मोठं बनवायसाठी मैदानामध्ये हा सामना सुरू। पहिला बॉल हो समोरच्या दिशेला फोर्स केले फलंदाजी करत असताना बॅटर हडीलच्या बॅटमधून लॉगऑफला प्रोटेक्शन सेट आहे, मिळाली जाईल पहिल्या चेंडूवरती सिंगल। बॅटिंग करत असताना मैदानामध्ये लिटिल स्टार धारोळ संघ या सामन्यामध्ये बघायला मिळतोय। सामना चांगलाच चर्चेमंत पाहायला मिळेल। दोन्ही टीमने जर पाहिलं तर एक सामना जिंकलेला आहे ऑलरेडी। अगदी आपण बघतायत एका सामन्यामध्ये दोन्ही टीमच्या नावाची चर्चा जी मात्र होत असताना आपण पाहिली आहे, त्यामुळे बेटर वर्सेस बेटर असं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रमलं जात आहे। हाफ ट्रॅकर बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती थोडस दुर्गम भागामध्ये कनेक्शन, आता शॉट फाईनला पकडला जाईल। सामन्यामध्ये आपण बॅटिंग करत असताना फर्स्ट विकेट डाऊन लिटिल स्टार धारोळ संघ, फलंदाज बाद। विशाल मैदानामध्ये बाद होत असताना आपण बघतोय। पूर्णतः जर पाहिले तर हरकत होती, ॲडलेंथ पडल्यानंतर एकसा बाउन्स मिळाला, थोडासा जर पाहिले तर कनेक्शन करत असताना मिसटायमिंग जास्ती राहिलं फलंदाज विशालच्या बॅटमधून आणि त्याचमुळे या सामन्यामध्ये आपण बघतायत पहिला विकेट खोवलेला आहे फलंदाजीमधून या सामन्यामध्ये लिटिल स्टार धारोळ संघाने। महत्वपूर्ण लढत मैदानावर आपण बघतोय, जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये पुढे सहभाग घेत असताना आपण बघणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही टीमच्या माध्यमातून आतोनात प्रयत्न जिथे सुरू आहेत। फुल टॉस बॉल समोर विषय खाली आहे आणि आता साइड स्क्रीनच्या समोर येत असताना फलंदाज मैदानावर आपण बघाल जितूच्या बॅटमधून चौकार। जितू शेंडे मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटिंग करत असताना बघतोय। दबाव बदला होता या सामन्यामध्ये, परंतु जितूने सांगितले की दबावमधून खेळून जमणार नाहीये, कारण सामना इथे नॉकआउटचा आहे आणि नॉकआउट म्हटलं तर सुरुवातीला मी फलंदाजी करतोय, धावा बनवाव्या लागतील आणि त्याच उद्देशाने आपण हा जितू शेंडेच्या बॅटमधून येत असताना चौकार बघतोय। 5 धावा धावफलकावरती आहेत मैदानामध्ये। गणेश बॉलिंग ट्रॅकवरती हो हाफ ट्रॅकर बॉल मागे सरकलेत, इथून मात्र आता फलंदाजी करत असताना पॉइंटच्या वरून फटका जबरदस्त पाहायला मिळेल। बॅटर जितू शेंडे मैदानाच्या आतमध्ये हालात आणि सिच्युएशन कठीण होत्या, परंतु कठीण सिच्युएशन मधून इथून आता चांगला शोध लावलाय आणि इथून आणखीन एक चौकार। बॅक टू बॅक 2 चेंडूवरती जर पाहिले तर इथे 2 हल्ले बोललेत फलंदाज जितू शेंडेने। स्कोरबोर्डला लिटिल स्टार धारोळ संघ आपण पाहताय 9 धाबेवरती। खरं तर अगदी लिटिल स्टार धारोळ संघाची चर्चा करायला गेलं तर याही संघाचा मागच्या 3-4 वर्षामध्ये भरपूर दबदबा होता आणि याही वर्षामध्ये चांगल्या टच मध्ये आहेत। फटका आणखीन एक जबरदस्त बॅक टू बॅक तिसऱ्यांदा सक्सेसफुल कहाणी। चौकार हॅट्रिक मैदानामध्ये बॅटर आपण बघताय जितू शेंडेच्या बॅटमधून संपादित होतीये। त्याच्यानंतर स्कोरबोर्डला या स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना लिटिल स्टार धारोळ संघ 13 धाबेवरती। बघा अगदी नेहमी सांगितलं जात असं की उगाच एखाद्या संघाची चर्चा ही मोठी होत नसते, त्यासाठी त्यांची मेहनत भरपूर अतोनात असणे अगदी आपण बघू शकताय। जे काही अस्तित्व उभारलेलं आहे धारोळ संघाने त्यासाठी त्यांची मेहनत खूप आहे।
अपोजिट आपण बघतायत सध्या तरी जयदादा दस यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अर्थातच JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ या मॅच मध्ये खेळतोय. शेवटून शेवटी डॉट बॉल येतोय मैदानामध्ये. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपण बघतायत बॅटिंग करत असताना धारोळ संघ 13 धावा. चला अगदी दोन्ही टीम्स घाई करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. तिथे ठोंबरवाडी त्यांच्या विपक्षात दोऱ्याचा पाडा या दोन टीम मध्ये पुढचा सामना आपण पाहणार आहोत. आणि चालू सामन्यातून जो जिंकेल तो मात्र अगदी आजच्या रजनीमधून आजच्या फॉर्मॅटमधून अगदी आजच्या रात्रीतील क्वालिफाय सामना खेळत असताना आपण बघणार आहोत. 13 धाबा दाफलकावरती सुरुवात तर जबरदस्त राहिली आहे या मॅच मध्ये लिटिल स्टार धारोळ टीमची. ऑलमोस्ट इथे जर पाहिले तर पॉपिन क्रेसवरती बॅटर जितू शेंडेच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत. आणि त्याच्यानंतर या दाफलकाला थोडासा मोठा दिसतोय पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा धारोळ संघ. हो पुढे ठेवले चेंज ऑफ पेस. कमी गती मैदानाच्या आतमध्ये वापरतात गोलंदाज चैतन. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट. सामन्यामध्ये आपण बघतायत बॅटर वर्सेस बॅटर युद्ध आहे आणि हे युद्ध शेवटपर्यंत मात्र भरपूर चांगलं पाहायला मिळणार आहे. समोरच्या दिशेला फोर्स करण्याचा प्रयत्न बॅटर अनिल शेंडे तिथे करत होते. या खेळाकडे भरपूर अनुभव आपण बघतोय आणि तोच अनुभव इथून दाखवण्याचा प्रयत्न. सिंगल मिळतीये. स्कोरबोर्ड सध्या आपण पाहताय 14 धाबा. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ जो की गोलंदाजी करत असताना गोलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये या सामन्याची दुसऱ्या षटकामध्ये जोखीम घेतोय सध्या. लोबा फुल टॉस. आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर जितू शेंडे. चौथा कनेक्शन बॅटच्या एंडिंग फ्लोला इथे असेल होत असताना आपण बघताय. मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन सेट होतं मिळाली जातीये. या बॉलवरती सिंगल. या ओव्हरमध्ये मात्र भरपूर चांगलं माणस दाखवतात गोलंदाजी करत असताना चेतन हा गोलंदाज. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर 13 धाबा खर्च झाल्यात आणि त्याच उद्देशानं मनामध्ये आपण बघताय चेतन हेच सांगतोय की हा सामना इथे या ओव्हरमध्ये थोडासा थांबवायचा आहे. मिड विकेटला आहे फटका चांगला. बॅटर खेळपट्टीवरती जर पाहिलं तर इथून चांगल्या पद्धतीने धाबा घेत आहेत. सिंगल डबल्सला प्राधान्य तितकंच महत्वाने देत असताना लिटिल स्टार धारोळ टीमचे बॅटर आपण बघतोय. अनिलच्या बॅटमधून तिथे सिंगल येते. स्कोरबोर्डला 16 धाबा. ओव्हर नंबर 2 चा विचार केला तर इथे 4 बॉलचा काही संपादित झाला जिथे आपण बघतात 1 बॉल डॉट आणि 3 सिंगल आलात. हो पुढे ठेवलं होतं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस सामिंग. फिंगर रोल केले होते गोलंदाज चेतनने आणि या सामन्यामध्ये आता गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतायत JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे टीमला मिळतोय सफल विकेट. बॅटर जितू शेंडे. इट्स पॅव्हिलियन. अकल तोऱ्या जोरान. अगदी आपण पाहता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती इंटर होत असताना योगेश. गोलंदाजी चांगली आपण पाहताय मैदानामध्ये गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा 13 खर्च झाल्या होत्या. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आपण बघतायत ओव्हरऑल 3 धाबा खर्च झालेल्या आहेत. अगदी आपण बघतायत 5 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये संपादित केला गोलंदाज चेतनने. चला अगदी लगेचच सामना सुरू करायचा आहे. वन साइड इनिंगचा डाव मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आपण पाहतोय. एका ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघाल शेवटचा बॉल शेष राहिलेला आहे.
हो समोर ठेवलं होतं मैदानामध्ये आपण बघतायत बॅटर योगेशला चॉप करत असताना सरळ पॉइंट सी मार्केच्या पलीकडे फटका चांगला आहे. बॅटिंग करत असताना योगेशच्या बॅटमधून मिळतील 4 धाबा. शेवटून दुसऱ्याही ओव्हरचा आपण बघतायत चौकार येतोय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये लिटिल स्टार धारोड टीमला. स्कोरबोर्डला आपण बघाल 2 ओव्हरचा खेळ संपलेला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीमध्ये या दाफलकावरती फलंदाजी करत असताना धारोड संघ 2 विकेट 20 धाबेवरती आपण बघतोय. वाटत नव्हतं की इतक्या धाबा होतील, पण सध्या तरी आपण बघतायत प्रयत्नशील कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवली जातीये लिटिल स्टार धारोड टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंना हेच सर माहिती आहे, अभिनय तो कभी नाही. खरं तर एक स्पर्धा तुमच्या भेटीला अगदी एका वर्षानंतर येत असणे, म्हणूनच आलेला वेळ हा आपल्यासाठी कसा राहील याचा विचार घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सध्या खेळत आहेत. JD11 आपण बघाल संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतोय आणि सध्या 12 चेंडूचा खेळ संपादित होत असताना खर्च केल्यात 20 धाबा. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज संचित इंटर होत आहेत. चला वेळ घ्यायचा नाहीये, दोन्ही टीम्स 20 धाबा दाफलकावरती आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये संचित. संचित मैदानामध्ये ऑन बॉलिंग ट्रॅकवरती इंटर होतोय. पुन्हा एकदा आपण बघतायत JD11 मुरी टीमच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला अगदी बॅटर अनिल शेंडे. टॉप ऑर्डरचे फलंदाज आपण बघतायत लिटिल स्टार धारोड टीमचे. अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रीच मध्ये हवं तसं कनेक्शन बनलं नाही. एक क्षेत्ररक्षक फाईन लेग वरून बॉलवरती पोहोचले. चॅलेंजिंग होतं, अंतर कापलं होतं, बट तिथे चेंडू गॅदर करण्यात थोडासा उशीर केलाय आणि त्याच्यानंतर लगेचच 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या जात आहेत. रन्स महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. सुरुवातीला फलंदाजी करत असताना लिटिल स्टार धारोड टीमसाठी टार्गेट देण्याचा प्रयत्न होतोय. या मॅच मध्ये आपण बघाल 22 धाबेवरती धारोड संघ सध्या फलंदाजी करत असताना चर्चेमंत सामना आहे. सोचून आणि समजून माइंडसेट बॅटल जे मात्र मैदानामध्ये बघायला भेटते दोन्ही टीमच्या माध्यमातून. पुढे ठेवलंय, शफल झाले होते. आता मात्र इथून सरळ फाईन लेग सी मार्केच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न फलंदाज अनिल शेंडेने केलाय आणि यस आघाती स्ट्रोक सक्सेस चौकार. पूर्णतः जर पाहिलं तर इथे हाफ ट्रॅकर बॉल होता. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज संचित करत होते, बट तिथे आपण पाहता थोडेसे क्रॉस झाले आणि त्याच्यानंतर सरळ शॉर्ट फाईनचा भरून खेळत असताना पाठवलाय. 4 धाबा चौकार. 26 धाबा दाफलकावरती आहेत. हिंमत भरपूर मोठी ठेवली आहे या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपण बघा लिटिल स्टार धारोड टीमच्या फलंदाजांनी. खरं तर म्हटलं जातं की माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आणि सुख भरपूर येत असतात, परंतु यशस्वी तोच होतो जो खरं तर स्वतःच्या पायांवरती उभं राहण्याची ताकद ठेवतो. आणि मैदानामध्ये सध्या आपण बघाल गोलंदाजी तगडी आहे. इथं आपण बघताय JD11 मुरे टीमची, परंतु फलंदाजी देखील तितकीच चांगली आपण पाहताय. वेगवान चेंडू, प्रचंड गती मैदानावरती गोलंदाज संचितच्या आपण बघताय डॉट बॉल. 16 धाबा दाफलकावरती आहेत. यस एक्झॅक्टली फलंदाजी करत असताना इथे DI ची मदत केली जाते. मयूर मार्के सर तिथे म्हणतात की अंपायर सिग्नलला इथून चॅलेंज करत असताना सध्या तरी बॅटर टीम. आणि यस अगदी आपण बघतायत फील्ड डिलिव्हरी. हा चेंडू सेफ झोनच्या आतमधून ट्रॅव्हलिंग करतोय. परफेक्ट डॉट बॉल. अगदी आपण बघू शकाल ऑन द लाईन हा चेंडू जात असताना आपण पाहिलेला आहे टीव्ही स्क्रीनवरती 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. 26 धाबा दाफलकावरती आहेत. मैदानामध्ये प्रेशर पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये गोलंदाज संचितने फलंदाजावरती केला आहे. हो पुढे ठेवले बॅटची टॉपेज. जबरदस्त जाईल. मैदानामध्ये आपण बघाल नेत्रात साठवावा आणि पाहता क्षणी प्रेमात पडावा असा जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत संपादित करत असताना. यस विकेट, मोस्ट विकेट फलंदाज अनिल शेंडे बाद. चला अगदी नेक्स्ट मॅच ठोंबरवाडी टीमचे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर आपण पाहता दोराचापाडा टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करून राहायचंय. मध्य सराच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. स्कोरबोर्डला 26 धाबा आहेत. मॅच मध्ये नवीन बॅटर सध्या तरी इंटर होत आहेत. सुशील आघेवला इथून मैदानामध्ये दाखल होतोय.
सेट फलंदाज आपण बघाल अनिल शेंडे तिथे बाद झाले आहेत. वैयक्तिक जर पाहिले तर 9 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. टीम टोटल सध्या 26 धावेवरती आपण बघतोय. शेवटचं षटक सुरू आहे. सध्या आपण पाहाल नजर टाकली तर इथून 2 बॉलचा खेळ शेष जो अगदी पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती जर इथे फलंदाजी करत असताना कम से कम 4 धावा जरी आल्या तरी सुद्धा अगदी आपण बघताय तर 30 धाब्यांपर्यंत पोहोचू शकतोय धारोळ संघ. हो, आप ट्रॅकर बॉल समोर फटका चांगला आहे. मिड विकेटचे फिल्डर्स आली आहेत इथे, मात्र इथे फेकी खूप चांगली आहे. मिळाली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. मैदानामध्ये जर लक्ष टाकलं तर इथे जीजान झोकून हा सामना खेळतायत. सध्या आपण बघाल JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ प्रवास त्यांनी दूरवरचा केलाय भिवंडी तालुक्यातून. त्याच्यानंतर तो प्रवास आणि त्याच्यानंतर या मैदानावरती खेळ करत असताना आपण बघतोय 27 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये षटक क्रमांक 3 मधील सध्या शेवटचा बॉल संचित. हो, वेग भरपूर आहे या चेंडूवरती आपण बघताय संचितचा. बट जी लाईन लेंथ हवी आहे ती लाईन लेंथ इथून मिळत नाही. गोलंदाज संचितला एक्स्ट्रा चेंडू अतिरिक्त धावेने स्कोरबोर्डला लिटिल स्टार धारोळ संघ आपण बघतायत 28 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मैदानामध्ये योगेश स्टॅकर एंडला फलंदाजी करतोय. योगेशकडे देखील भरपूर सारी क्षमता आहे आणि ती क्षमता दाखवावी लागेल. हो, पुढे ठेवले, ताकद झोकतायत आणि आता मात्र इथून चेंडू जाईल सरळ फायनल सी बारेकेच्या पलीकडे. एका टप्प्यावरती आकर्षित होतोय या सामन्यामध्ये. अंतामधून चौकार आणि या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये लिटिल स्टार धारोळ टीमने बनवल्यात 3 विकेट 32 धावा आणि 33 धावेचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल आदरणीय जयदादा दस यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपण बघताय JD11 संकल्प स्पोर्ट्स मोरे संघ. चला, पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. ठोंबरवाडी त्यांच्या विपक्षात दोऱ्याचा बडा असा सामना आपण पाहणार आहोत आणि मॅचचा टॉस इथे टॉस बॉक्स मध्ये होत असताना बघायला मिळेल. तर ऑनगोइंग मॅच जिथे 32 धावा धावफलकावरती आहेत आणि 33 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला लिटिल स्टार धारोळ संघ, दुसऱ्या बाजूला जयदादा दस पुरस्कृत JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि मुरेगावचे यंग टॅलेंटेड प्लेयर भावेश यांच्या माध्यमातून मुरे संघाला देखील शुभेच्छा येतात. ते देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण जे मात्र पाहतात. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला, मुरे टीम ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. टॉस डोऱ्याचा पाडा संघाने जिंकला आणि बॅटिंग चूज केली आहे. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतो. 11च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल आणि असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो. मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. इथे प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. प्रयत्न करावे लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला, गोलंदाजाला. जर तुम्हाला धावा वाचवायच्या असतील, विकेट घ्यायची असेल तर प्रयत्न करावे लागतील फलंदाजाला. जर तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर धावा बनवण्यासाठी आणि प्रयत्न करावे लागतील फिल्डरला देखील. जर तुम्हाला मॅच जिंकायची आहे तर धावा वाचवण्यासाठी. कुठला संघ मॅच जिंकेल आणि कुठल्या संघाला इथून पराभूत व्हावा लागेल येणारे हे 18 चेंडू आपल्याला सांगून जातील. ज्याप्रमाणे एक बंद लिफाफा असतो त्यामध्ये गुपित दडलेलं असतं, या मॅचचा रिझल्ट देखील येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपल्याला कळून जाईल. मॅचला होती सुरुवात विजयाच्या दृष्टिकोनातून असेल. दोन्ही संघांना
खूप साऱ्या अशा शुभेच्छा. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि राज, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला गोलंदाजीचे कमान सांभाळताना गोलंदाज जो मात्र पाहायला मिळतोय विशाल. पहिलाच बॉल पिकावनचा वापर, गुड लेंथ वरती चेंडू हिट झालाय, थोडासा खाली राहतोय, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा कमी टेक ऑफ चेंडूला मिळतोय, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि इथे आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. प्रत्येक डॉट बॉल इम्पॉर्टंट फॅक्टर जो मात्र अदा करणारी या मॅच मध्ये रिव्हर्स साठी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. 11ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर संकेत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती आहे, ज्या संकेतच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 10 चेंडूंमध्ये 30 धावांची विध्वंसक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, असं संकेत आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती विशालचं देखील कौतुक करेल, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली होती. मात्र इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. 2 फिल्डर होते, त्यांच्यामध्ये दरी होती आणि त्या दरीला भेटत असताना चेंडू सीमा पार, विदिल्लाबाद 4, पलटवार होतोय आणि येतोय चौकार. पहिले 2 चेंडू 2 डॉट बॉल, त्यानंतर येतोय चौकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. संकेतला किती वेळ शांत ठेवाल हा प्रश्नचिन्ह विचारला जात होता. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल ओपन होती धावफलकावरती. धावसंख्या 4 पाहायला मिळेल. जेडी 11, संकल्प स्पोर्ट्स मुरे आणि त्यांचे विपक्ष लिटिल स्टार धारोळ असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. कुठला संघ मॅच जिंकेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस स्टेप आउट केलंय, डान्सिंग डाऊन द विकेट, कदम ताल केला डाऊन द ग्राउंड, व्ही मध्ये आय ड्राइव्ह आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत फिल्डरच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. संकेतचा क्लास येतोय सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो स्टेप आउट करण्यात आलं होतं. गुडलँडच्या चेंडूला फुल लेनचा बनवला आणि त्यानंतर रेडार मधल्या चेंडूला रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलंय. टीमची टोटल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 33चं टार्गेट चेस करायचे आणि सध्याच्या स्थितीला 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिले 2 चेंडू शांत ठेवण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर संकेतची बॅट तापलेली आता पाहायला मिळतीये आणि तिचा तडाखा लिटिल स्टार धारोळ या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. विशाल देखील कमबॅक करू शकतो, हे देखील तितकंच खरं आहे. विशाल हे नाव देखील तितकंच मोठं आहे, मात्र कमबॅक आता अपेक्षित असेल. रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतो, अपील केली जाते, मात्र इथे पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, म्हटलं जातं विनाशकालीन विपरीत बुद्धी, अगदी तसंच पाहायला मिळालं. म्हणतात ना की सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी क्यों कर रहा है. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, स्वीप केलाय, फॉलिंग स्वीप आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लॉंग लेगला क्लिअर करा, चेंडू सीमा पार, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. मिस्टर 360च्या बॅट मधून आपण पाहतोय आलेला षटकार. पुढचा पाय बेंड केला, मागच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग लेगला क्लिअर करा, चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळाला आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 16 धावा स्कोरबोर्ड वरती. विजयासाठी 12 चेंडू आणि अजूनही 17 धावांची गरज. राज आणि संकेत ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. थोडासा बॅकफुट वरती लिटिल स्टार धारोळ संघ आहे, मात्र म्हटलं जातं ना की ये दुख, ये दर्द, ये पीड़ा सब तेरे अंदर है, तू खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल के तो देख, तू खुद में एक सिकंदर है. आतापर्यंत काय झालं यापेक्षा येणाऱ्या वे मध्ये मी काय करू शकतो यावरती विश्वास गोलंदाजाला दाखवावा लागेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, मात्र इथे कंप्लीट होती सिंगल धाव. संकेत जो मात्र डेंजर एंड वरती येऊ शकला असता आणि त्याच्या माध्यमातून स्टार्ट चांगला पाहायला मिळाला आणि त्यामुळेच एक चिकी सिंगल अशी मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये.
टीमची टोटल 17 वरती जाऊन पोहोचली. 11 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. जयदादा 10 पुरस्कृत JD11 संघ पाहायला मिळतो. गोलंदाज CR बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो. एकंदरीत समीकरण 11 चेंडू 16 धावांची गरज. यावेळी स्लोवर वन चेंडू होता. चेंडूला अगदी पिक करू शकले नाहीयेत, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. टीमची टोटल एकनी पुढे जाती आणि जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. येणारी 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. फटका फसलाय. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. नुमॅन्स लँड मध्ये ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट होतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट ॲज वेल एज कॉलिंग अँड कोऑर्डिनेशन. टीमची टोटल 20. 9 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. सध्याच्या स्थितीला सोपं आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. जे 10 पुरस्कृत JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे या संघासाठी. मात्र इथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट होतीये. 21 धावा समीकरण येऊन ठेपलं. येणारे 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. एकवीस धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. फुल लेनचा चेंडू होता. बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतो. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. V मध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळाला. मात्र कंप्लीट पुन्हा एकदा सिंगल धाव होतीये. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. म्हणतात ना की एव्हरी ग्लिटर इज नॉट गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. अगदी तशीच इथे फटकेबाजी पाहायला मिळतीये. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात. कॅच झाली आहे ड्रॉप. कंप्लीट सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ जो मात्र समीकरण उद्ध्वस्त होतोय. 24 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर समीकरण येऊन टेपलंय. येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. 6 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. कॅच सुटलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि सातत्याने म्हणतात पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. मात्र इथे काय होणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. लिटिल स्टार धारो विपक्ष JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. म्हटलं जातं ना की मंजिल उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. कुठल्या संघाचे हौसले हस्त होतील आणि कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील. येणारे 6 चेंडू जे मात्र इथे सांगून जातील. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज डिफेंडिंग षटकामध्ये योगेश पाहायला मिळतात. योगेशच्या माध्यमातून डिफेंड केलं जाईल का धावा ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटच्या षटकाला होतीये सुरुवात. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर यावेळेस चूक करत नाहीयेत. कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद आणि विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. समीकरण 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. कुठला संघ मॅच जिंकेल आणि कुठल्या संघाला इथून पराभूत व्हावं लागेल येणारे हे 5 चेंडू आपल्याला सांगून जातील. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती आता ICU मध्ये शिफ्ट होत असताना पाहायला मिळते. विकेट प्राप्त होतीये. मागच्या षटकामध्ये जर विकेट घेतली असती तर आता पाहू शकलो असं आपण कुठे ना कुठे लिटिल स्टार धारो संघ फ्रंट फुट वरती असतं. मात्र आता 50-50 इथे बॅटल पाहायला मिळतो. येणारे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करतील दोन्ही संघांसाठी. कारण एखाद मोठा स्ट्रोक जर आला तर मात्र बॅटिंग करणारा JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ फ्रंट फुट वरती येऊ शकतो. मात्र डॉट बॉल जर आले किंबहुना विकेट जर पडली तर लिटिल स्टार धारो संघ या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती येईल. समीकरण 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोमहर्षकतेने भरलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. बॅकफुटला आले होते. थोडेसे ऑफ साइडला शफल देखील झाले होते. कंप्लीट सिंगल धाव होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता. मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि चांगला डिसिजन आपण पाहू शकतो दोन्ही फलंदाजांमध्ये.
4 चेंडूंमध्ये 8 धाव्यांची गरज, हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ब्लॉकबस्टर मुकाबला असं मात्र आपण पाहू शकतो. फुल लेनचा चेंडू होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, कंप्लीट सिंगल होतीये. इथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता समीकरण येऊन टेपलंय, 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. कुठला संघ मॅच जिंकेल आणि कुठला संघ मॅच हरेल शेवटच्या चेंडूपर्यंत काही कळत नाहीये. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर, कधी JD11 संकल्प स्पोर्ट्स मुरे संघ फ्रंट फुट वरती येतोय तर कधी फ्रंट फुट वरती लिटिल स्टार धारोळ आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, अगदी त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. कुठला संघ या मॅचचा मानकरी ठरेल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. राज आणि प्रणय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती आहे. दुसऱ्या बाजूला योगेश चांगली गोलंदाजी करतायत, आतापर्यंत टिचून मारा केला जातोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय, इथे चेंडूला कलेक्ट करू शकले नाहीयेत. सिंगल धाव कंप्लीट होतीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता, मात्र समीकरण येऊन टेपलंय. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी 6 धावा 2 चेंडूंमध्ये बनवाव्याच लागतील. मॅच अप्रतिम पाहायला मिळतीये. एका बाजूला राज आपल्याला पाहायला मिळेल, 5 चेंडूंमध्ये 7 धाव्यांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय 2 चेंडूंमध्ये 2 धावा. तर बॉलिंग मार्क वरती योगेश आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता समीकरण आहे 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज. हेड टू हेड जर इक्वेशन आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये लिटिल स्टार धारोळ संघाची धावसंख्या 26 होती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, मात्र आता 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. इथे बॅटची कडा लागते आणि आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन आणि न्यू बॅटर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, असा विशाल आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये उतरतोय, समीकरण येऊन टेपलंय. एका चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. कुठला संघ या मॅचचा मानकरी ठरेल हा एक चेंडू आपल्याला सांगून जाईल. आणि म्हटलं जातं ना की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. या आधीच्या चेंडूंवरती काय झालं, यापेक्षा या चेंडूवरती मी काय करू शकतो, संघाला मी कसं विजय करून देऊ शकतो, त्यावरती विश्वास दाखवावा लागेल. एक चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला असं समीकरण पाहायला मिळतोय. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण एका चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. इथे फटका फसलाय आणि सामना जो मात्र होत असताना पाहायला मिळेल फिनिश आणि सामना जिंकलाय लिटिल स्टार धारोळ संघाने. वेल प्ले टीम, हार्ड लक टफ लक. JD11 संकल्प स्पोर्ट्स मुळे. अप्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत कुठला संघ मॅच जिंकेल ते मात्र माहित नव्हतं, मात्र मॅच हॅन्ड व्होल्टेज जे मात्र होत असताना पाहायला मिळाली. चला नेक्स्ट टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची. अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली योगेशच्या माध्यमातून. शेवटच्या षटकामध्ये 9 धावा डिफेंड केल्या, अवघ्या 3 धाव्यांचं षटक आणि त्यामध्ये विकेट देखील कॅरी केली. आणि आपण पाहू शकतो मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट डिफेंडिंग षटकामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली तो योगेश असणार आहे. योगेश, आपण मॅन ऑफ द मॅच आपलं कलेक्ट करण्यासाठी यायचं. मोहन दादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच योगेश यांना देणार आहोत. योगेशला द्या सर.